एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 21 वर्षाची तरुणी होती। तिचं लग्नाचं वय झालेलं होतं, म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं होतं। आता मुलीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं, तिच्यासाठी एक मुलगा बघितला, सगळं काही पार पडलं आणि लग्नाची तारीख सुद्धा काढली। आता लग्नाची तारीख काढल्यानंतर लग्नाचा तारीख सुद्धा जवळ आली आणि लग्नाच्या एक दिवस आधी ती जी नवरी आहे ती घरच्यांना म्हणली की आता मला लग्नामध्ये मेकअप करावं लागेल, त्याच्यासाठी मला एक दिवस अगोदर ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा जावं लागेल। मग घरचे म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, ब्युटी पार्लरमध्ये जा, चांगलं मेकअप करून ये, नवरा सुद्धा खुश झाला पाहिजे, लोक सुद्धा खुश झाले पाहिजे, वा 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 काय तुमची नवरी दिसायली, काय खतरनाक मेकअप केला असं म्हणले पाहिजे। म्हणून त्या पोरीला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पाठवलं। आता लग्नाच्या अगोदर सगळ्याच नवरी जे होणारे आहेत त्या मेकअप सुद्धा करत असतात, म्हणून त्या मुलीवर कोणालाही संशय आला नाही, तिला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पाठवलं। पण मात्र ब्युटी पार्लरमध्ये ती गेलीच नाही, बराच वेळ झाला ती वापस आली नाही। कुठं गेली आहे, काय गेली आहे, कोणाला काही पत्ता लागला नाही। दुसऱ्या दिवशी लग्न होतं, पण मात्र ती मुलगी सापडतच नव्हती। मग मुलगी बेपत्ता झाली म्हणून तिच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तक्रार दाखल केली त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची। आता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला आणि त्या घरच्यांनी सुद्धा तपास चालू केला। तेव्हा समजलं की घरामधलाच नात्यातला एक व्यक्तीसुद्धा बेपत्ता आहे, तो सुद्धा नेमका कुठं गेलाय, काय गेलाय, कदाचित तो हिला घेऊन तर गेला नाही ना, असा प्रश्न त्या ठिकाणी घरच्यांना आणि पोलिसांना सुद्धा पडला। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील डहरू गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 21 वर्षीय तरुणी होती, सोनी तिचं नाव होतं आणि 15 फेब्रुवारी रोजी तिचं लग्न सुद्धा होतं। आता 15 फेब्रुवारी तिचं लग्न होतं, पण मात्र 14 फेब्रुवारीला ती ब्युटी पार्लरला जाते म्हणून घरामधून निघालेली होती आणि मेकअप करण्यासाठी गेलेली होती। मग बराच वेळ झाला ती वापस आली नाही, उद्या लग्न आहे म्हणून घरातले सगळे मोठ्या प्रमाणात परेशान होते। त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, कारण की त्यांच्या नात्यातलाच एक व्यक्ती तो सुद्धा बेपत्ता होता, गायब झालेला होता। मग हे दोघं जण सोबत तर गेले नाहीत का, असा प्रश्न त्यांना पडला आणि पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली, तपास चालू केला, पण मात्र काही केल्या त्यांचा तपास लागत नव्हता। मग भरपूर तपास केल्यानंतर हे जे डवरू गाव आहे या गावापासून काही अंतरावर एक दुसरं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक पडकं घर आहे आणि त्या पडक्या घरामध्ये एका तरुणीचा आणि एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली, पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की ती जे मृतदेह आहे तो त्याच तरुणीचा आहे जिचं लग्न 15 फेब्रुवारीला होणार होतं, जी ब्युटी पार्लरला सांगून या ठिकाणी गेलेली होती। तर तिच्यासोबत असणारा जो तिचा प्रियकर होता तो तिच्याच नात्यातला होता आणि अंकित असं त्याचं नाव होतं। हे दोघं जण या पडक्या घरामध्ये आलेले होते आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एकमेकांसोबत सगळं काही केलेलं होतं, असं सुद्धा तपासामध्ये उघड झालेलं होतं। पण मात्र त्यांनी ही आत्महत्या का केली, कशामुळे केली, या गोष्टीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा समजले की हे नात्यातलेच होते आणि नात्यातल्याच असल्यामुळं तो जो तरुण आहे त्या तरुणाच्या आईचा आणि घरच्यांचा विरोध त्या मुलीला होता, तिच्यासोबत लग्न करण्याला ते मान्यता देत नव्हते। तसा आरोप त्यांनी त्या मुलीच्या कुटुंबावर केला आहे, तर मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाच्या कुटुंबावर आरोप केलेला आहे। एकाच नात्यातले असल्यामुळं या दोघा जणांना ते लग्न करता येत नव्हतं, म्हणून यांनी लग्नाच्या अगोदरच सगळं काही केलं आणि ते केल्यानंतर समाज काय म्हणेल, घरचे काय म्हणतील, या ताणतणावाखाली दोघांनी सुद्धा आत्महत्या केली असं त्या ठिकाणी तपासामधून समोर आलेलं आहे। पण मात्र या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या घरचे म्हणतात की मुलाकडचे जबाबदार आहेत आणि मुलाकडचे म्हणतात की मुलीकडचे जबाबदार आहेत। या दोन्ही प्रकरणामध्ये आता पोलीस तपास करणार आहेत आणि सत्य काय आहे ते समोर आणणार आहेत।
पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, नेमकं मुलांचं मुलींचं म्हणणं काय आहे, त्यांना कोणासोबत राहायचं आहे, कोणासोबत लग्न करायचं आहे, घरचे हे काहीही विश्वासात घेत नाहीत, त्यांची नेमकी मर्जी काय आहे, त्यांची खुशी काय आहे, त्यांनी निवडलेला जो मुलगा आहे, नवरा आहे, तो चांगला आहे का, व्यवस्थित आहे का, किंवा मुलानं निवडलेली जी मुलगी आहे ती योग्य आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काहीतरी निर्णय घेतला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, आजसुद्धा त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. मग ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं तुम्हाला त्याच्यावर जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या.